या खंडोबाच्या पालखी सोहळा निमित्त वार्षिक नियमाप्रमाणे हे कार्यक्रम सुरू झालेला आहे बरं का मंडळी। गेल्या वर्षी स्थापना झाली आणि जनजागृती म्हणून देवाची जागृती म्हणून हा कार्यक्रम वार्षिक नियमावर आयोजित ठरलेला आहे बरं का। खंडोबा दैवत हे साक्षात महादेवाचा अवतार आणि तेच आपल्या कुळाला आलेला आणि कुळाचार करणं आपलं कर्तव्य, माणसाचं कर्तव्य आहे बरं। सांगून गेले महादेवानं खंडेरायाचा अवतार धरला हो, आणि महादेवाचा अवतार म्हणल्यावर काही काही कार्यक्रम विरुद्धामध्ये जातात बरं का। या निमित्तानं म्हणजे काही लोकांना जागरण करायचं जर झालं तर ते बकरे कापून जागरण करतात, बकरे कापून। मी काय म्हणतो, इकडं तर सांगितलं महादेवानं खंडेरायाचा अवतार धरला आणि इकडं तर धडाधड बकरे कापून जागरण करतात लोक। काय कारण आहे? कारणाशिवाय कार्य उभारतच नाही। कारण थोडे पण अंधश्रद्धा जास्त आहे। अंधश्रद्धेच्या बळी पडलं जग, म्हणून खऱ्या अवतारावर समाजानं मात केलेली बरं का मंडळी। कारण सांगतो तुम्हाला, मनी आणि मनासूर दोघ जण भाऊ दैते ब्रह्मदेवाची भक्ती केली, ब्रह्मदेव प्रसन्न करून घेतले आणि त्या ब्रह्मदेवानं त्या दैत्याला वरदान दिलं की तिन्ही ताळा तुम्ही अजिंक्य, तिन्ही ताळा तुम्ही कुणालाच ऐकणार ना, असं वरदान ब्रह्मदेवाचं चालू ठेवा। या हे विषय चालू ठेवा। हा तेच ब्रह्मदेवाचं वरदान त्या दैत्याला मिळालं। मग हे दैत्य होते तिन्ही ताळा तुम्ही अजिंक्य, म्हणजे तिन्ही ताळा तुम्ही कुणालाच ऐकणार ना, असं वरदान त्या ब्रह्मदेवाचं दैत्याला मिळाल्यावर मग हे दैत्य होते यायनं कुठं टाळ पारायण सुरुवात केलं, यायनं कुठं हरी कीर्तन उभारले, यायनं कुठं असे मंदिर बांधले। उलट या लोकांनी यज्ञ मोडायला सुरुवात केली, ब्राह्मणाचा छळ करायला सुरुवात केली, ऋषी मुनीचे आश्रम उद्ध्वस्त करायला सुरुवात केली। नाही ते पाप करू लागले अमूर्त लोकांमध्ये ते दैत्य। तेव्हा ब्राह्मण लोक कदरले ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणले देवा भलतंच वरदान दिलं दैत्याला, या दैत्याच्या तरासानं कोठलं पाव काय कळणं झालंय आम्हाला। ब्रह्मदेवानं सांगितलं माझी जबान गेली, गेलेली जबान पुन्हा वापस होत नाही। 33 कोटी दैवतानं मीटिंग घेतली त्या दैत्याला ठार करण्याकरता। 33 कोटी दैवत लाचार केले या दैत्यानं। नंतर 33 कोटी दैवताचा मोर्चा कैलासावर गेला आणि लागले त्या भोळ्या महादेवाची प्रार्थना करायला, देवा आता तरी बघा तिसरा डोळा उघडून या मूर्त लोकात काय चालले ते पहा। तेव्हा या महादेवानं तिसरा डोळा उघडून पाहतो तर या दैत्याचा सुळसुळाट चाललेला पाहिला। क्रोधानं अंग भडकलंय आणि दैवताला सांगून दिलं, गडे हो याबद्दल तुम्ही काय काळजी करू नका, नवा निराळा अवतार धरण आणि त्या दैत्याला ठार केल्याशिवाय मी महादेव राहणार नाही। म्हणून या महादेवाने खंडेरायाचा अवतार धरला। अवतार धरण्याचा दिवस ज्याला आपण चंपा षष्ठी म्हणतो ना, सटी सटी, या दिवशी अवतार प्रगट झालेला आहे। अवतार धरण्याचं ठिकाण ज्याला जयाद्री नावाचा पर्वत म्हणतात, त्या जयाद्री पर्वतावर खंडेरायानं अवतार प्रगट केला। त्याचं नाव आजच्या काळामध्ये जेजुरी पडलेलं आहे बरं का मंडळ। अर्ध्यांगी पार्वती असणारी, तिला सांगितलं नेवासा घरी शिलावंत वाणी एक असणारा माळसा रूपामध्ये अवतार धरलेला आहे। डोक्यामधून वाहणारी गंगा, चंदनपूरचा गावडी धनगर असणारा, या गावडी धनगराच्या घरी बाणू रूपामध्ये कारणाने हे अवतार प्रगट झाले। आणि या अवतारामध्ये खंडेरायानं दैत्याला आव्हान दिलं, गड्यो मी झालं तयार आहे, तुम्ही झालं तयार व्हा। तेव्हा खंडोबाचं त्या दैत्याचं विध चाललं मंडळी एक महिनाभर।
एका महिन्यामध्ये दैत्य लोकांचं सैन्य ठार केलं खंडेरायानं. मनी आणि मलासूर दोघ जण भाऊ रक्ताच्या थारुळ्यामध्ये पाळले. रक्ताचे पूर वाहू लागले. उजवा पाय उचलला खंडेरायानं मस्तकावर ठेवला. गडे हो, तुम्हाला मारण्याकरता नवा निराळा अवतार धरावा लागला. मरतेवळच काही इच्छा असेल तर मागून घ्या, द्यायला तयार आहे. मला काय म्हणायचं मंडळी, माणसानं देवाची भक्ती कराव, पण देवाला मागण्याची अक्कल लागती.